त्यानंतर शकुंतला आत्यांनी सरनाईक कुटुंब उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली बहुतेक। आज त्यांची जी काही संपत्ती आहे, मालमत्ता आहे, बिझनेस आहे, ते सगळं यशोधरा मॅडमांच्या बरोबरीला आणण्यासाठी केलं होतं त्यांनी। आणि आज जे जे यशोधरा मॅडमांचं आहे ते सगळं त्यांना त्यांच्या ताब्यात घ्यायचंय। यशोधरा कशासाठी असं करेल? तिचं मूल चोरून यशोधरेला काय मिळणार होतं? मुलगा। त्यांना आणखी एक मुलगाच हवा होता आणि तो मुलगा म्हणजे शकुंतला आत्यांचा चोरलेला मुलगा श्रेयस। काय सांगतेस हे तू? मला काहीच माहित नव्हतं। बरोबर तू म्हणतेस ते। त्यावेळेस दोघी बरोबर प्रेग्नंट होत्या आणि त्याच वेळेस मी आजारी होते। अरविंद सुद्धा त्यावेळेस जास्त माझ्याच जवळ असायचा, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही काहीच माहित नव्हतं। अरे रामा, हे काय झालं सगळं? हो आजी, पैशाचा वापर करून यशोधरा मॅडमांनी हे सगळं केलं। खूप मोठी चूक केली आहे त्यांनी, पण त्याचे परिणाम मात्र अख्खं कुटुंब भोगतंय। आज श्रेयस भोगतोय, मी भोगते। हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे तारा। हो आजी, आणि सूड म्हणून यशोधरा मॅडमांचा जीव पण त्यांनीच घेतला। म्हणजे तसा प्रयत्न केला त्यांनी। तुम्हाला काय वाटलं आजी? यशोधरा मॅडमांची गाडी दरीत कोसळली होती? नाही, तिचे ब्रेक फेल केले गेले होते। हा सगळा रचलेला डाव होता शकुंतला हत्यांचा। श्रेयस यशोधरा मॅडमांना त्याची आई समजतो, म्हणून त्यांच्यापासून त्याला दूर करण्यासाठी रचलेला डाव होता। माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही घरात शोध घ्या आजी। ती बाई म्हणजे आपल्या घराला विळखा घालून बसलेली नागिन आहे, नागिन। कारण यशोधरा मॅडमांच्या दूरदृष्टीवर आता माझा चांगलाच विश्वास बसलाय। त्या जर श्रेयसची अशी मनस्थिती बघून मला पॉवर ऑफ अटर्नी देऊ शकतात, तर शकुंतला आत्या आपल्या घरासाठी धोकादायक आहेत याचा विचार त्यांनी नक्कीच केला असेल आजी। आजी, श्रेयसच्या जन्मदात्रीचा काहीतरी पुरावा घरात ठेवला असणारच, तो तुम्ही